पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। तुम्ही आत्ताच पाहिलेल्या बातमीनुसार शेतकरी बांधवांसाठी आता आली खुशखबर। दोन्ही हप्ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र जमा करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता तोच दिवस अक्षरशः आता आला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रितपणे वितरित करण्याचा निर्णय आता घेण्यामध्ये आला। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असून 4,000 रुपयांची रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता तो देखील हप्ता आता राज्य सरकारच्या वतीने सोडण्यामध्ये येत आहे। त्यासोबत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून आली आहे आणि शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी आजची आली आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, बघा वितरण तर होणार आहे, परंतु एक अडचण सध्या निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। आता लक्षामध्ये घ्या, निधीचं वितरण तर होणार, परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यामध्ये आलं की 3 टप्प्यामध्ये आता हप्त्याचं वितरण करण्यामध्ये येणार। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्याचा समावेश आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 12 जिल्ह्याचा समावेश आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 12 जिल्ह्याचा समावेश आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, एकूण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये वितरण पार करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये ठेवा, आज पहिला टप्पा वितरित केला जात आहे। बघा आता या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे आणि कधी तुमचा मोबाईल वाजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली। बघा 4,000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यामध्ये येणार आहे। आता या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही तपासून घ्या। आता शेतकरी बांधवांनो, बघा आज 12 जिल्ह्यांचा क्रमांक लागला आहे आणि या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांचे नाव येतात त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता बघा पहिल्या टप्प्यामध्ये परभणी जिल्हा, बघा लक्षामध्ये घ्या, परभणी जिल्ह्याची सुद्धा निवड करण्यामध्ये आली असून तेथील बँकांमध्ये निधी हस्तांतरित करण्याचे काम योगाने सुरू करण्यामध्ये आले आहे। या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपयांचा एकत्रित लाभ जमा करला जात आहे। आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। आता वितरण सुरू झालं आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे आणि प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मागे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटला का? जर तुम्हाला 8वा हप्ता भेटला असेल तर 9व्या हप्त्यासाठी आता तुम्ही तयार राहायचं आहे। सरकारच्या माध्यमातून 9व्या हप्त्याचं आता वितरण करण्यामध्ये येत आहे व संपूर्ण भारत देशामध्ये पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील सोडण्यामध्ये येत आहे। म्हणजे की आता महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्याला डबल खुशखबर आल्यासारखं झालं आहे। आता लक्षामध्ये घ्या, आता या ठिकाणी शेतकऱ्यांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपली असून आता या ठिकाणी निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून अशा अफवा देखील सुटल्या होत्या की या ठिकाणी नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झाली, पीएम किसान योजनेमध्ये वाढ झाली। कसल्याच प्रकारे अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका। बघा सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत असं सांगण्यामध्ये आलं नाही की योजनेमध्ये वाढ झाली। सरकार निवडणुकीच्या अगोदर असे म्हणत होते दोन्ही योजनांमध्ये वाढ होणार, परंतु शेतकरी बांधवांनो, सत्य बातमी तर हीच आहे, आतापर्यंत नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना
या दोन्ही योजनांच्या हप्त्यांमध्ये वाढ झाली नाही. बघा, एक हप्ता तुम्हाला 2,000 रुपयांचा मिळणार आहे. म्हणजे की बघा, तुम्हाला 2 हप्ते सरकारच्या माध्यमातून आता येणार आहे. म्हणजे की 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. शेतकरी बांधवांनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे. यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण अर्धवट माहिती हमखास धोक्याची असू शकते. आता बघा, विदर्भामधील अकोला जिल्ह्यामधील लाभार्थ्यांचा डेटा अद्ययावत करण्यामध्ये आला असून तिथे देखील पैसे वितरित करायला सुरुवात केली आहे आणि मंजुरी मिळाली आहे. तुम्ही अकोला जिल्ह्यामधील जर आपला व्हिडिओ बघत असाल, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी सरकारने दिली. प्रशासनाने या जिल्ह्यांसाठी निधी आधीच वितरित केला असून बँकांनी तो लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाठवायला सुरुवात केली आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा व्हायला आता या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आल्यासारखं झालं आहे. हो शेतकरी बांधवांनो, अकोला जिल्ह्यामधील लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी सरकारने दिली. तर मग शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे. मराठवाड्यामधील बीड जिल्हा, लक्षामध्ये घ्या, बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष निधीची तरतूद केली आहे. डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याने कोणत्याही मध्यस्थाची गरज उरली नाही. बघा, आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या जिल्ह्यातील ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण सध्या निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले बँक मेसेज तपासून घ्यावे, कारण की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि वितरण देखील आता सुरू झालं आहे. त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रामधील अहिल्यानगर जिल्ह्याचाही या पहिल्या टप्प्याच्या वितरणामध्ये समावेश करण्यामध्ये आला असून येथील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बागायतदार शेतकरी आणि कोरडाऊ शेतकरी अशा दोन्ही प्रकारच्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार ही बातमी समजताच बँकांनी आपल्या स्तरावर ही प्रक्रिया योगाने राबवायला सुरुवात केली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून कडक शब्दामध्ये आज बँकांना आदेश देण्यामध्ये आले की कसल्याही परिस्थितीमध्ये आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करा. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, अफवांवर कशाच प्रकारे विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या. आज या ठिकाणी हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार, परंतु हप्ता जमा झाला नव्हता. आज सरकारने अधिकृत आणि अशी ओरिजिनल तारीख आज सांगितली आहे. लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये निधी येणार. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे. उत्तर महाराष्ट्रामधील जळगाव जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून पैसे जमा करण्याची ऑर्डर सरकारने आता दिली आहे. आणि बघा, ज्या शेतकरी बांधवांनी आपली EKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, बघा लक्षामध्ये घ्या, तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे, असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलं आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागामधील कष्टकरी बांधवांना आता सावकारी पाशातून मुक्त व्हायला या ठिकाणी सवलत मिळणार. म्हणजे की लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कोणाकोणी काही पैसे उसने घ्यायची गरज पडणार नाही. आता सरकारच्या माध्यमातून ह्या योजना सुरू आहे आणि प्रत्येक पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या योजनांचा निधी हमखास हस्तांतरित होत असतो. आता लक्षामध्ये घ्या, कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांची पहिली यादी बघा पोर्टलवर प्रकाशित करण्यामध्ये आली आहे. काही तांत्रिक कारणामुळे काही ठिकाणी वितरण संथ असू शकते, परंतु आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार आहे हे निश्चित झालं आहे. या निधीमुळे आता लक्षामध्ये घ्या, आंबा बागायतदार शेतकऱ्याला देखील आता थोडीशी मदत उपलब्ध होणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आली. शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता. नमोचा 9वा हप्ता रखड
पकडला होता. आता सरकारने निर्णय घेतला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी सोडण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता जर भेटला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 23व्या हप्त्याचं वितरण आज सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. लक्षामध्ये घ्या, विदर्भामधील यवतमाळ जिल्ह्यासाठी देखील सरकारने 4,000 रुपयांचा एकत्रित हप्ता वितरित करण्याची परवानगी दिली आहे. प्रशासनाने या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांची यादी पूर्णपणे तपासून बँकांकडे सोपविण्यामध्ये आली. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागामधील शेतकऱ्यामध्ये बघा कमालीचा उत्साह दिसून येत आहे. आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये मॅसेज देखील यायला सुरुवात झाली आहे की त्यांच्या खात्यामध्ये हप्ते जमा होत आहे. हो शेतकरी बांधवांनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे. आणि लक्षामध्ये घ्या, 12 जिल्ह्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा, मराठवाड्यामधील धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. सरकारने या जिल्ह्यांसाठी निधीची स्वतंत्र तरतूद केली असून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये खडाखड पैसे जमा होत आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे पेरणीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याला कोणापुढे हात पसरण्याची गरज उरणार नाही. शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी योजना लक्षामध्ये घ्या, तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली 4,000 रुपये आता येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे. विदर्भाच्या पूर्व भागामधील भंडारा आणि गोंदिया बघा, या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. या दोन्ही जिल्ह्यामधील बघा आता या ठिकाणी शेतकरी बांधवांना वितरण जमा करण्यामध्ये येत आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा व्हायला अधिकृतरित्या सुरुवात होत आहे. शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज उरणार नाही. हे वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की DBTच्या माध्यमातून आता करण्यामध्ये येत आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील सरकारने जिल्हे सांगितले छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यामधील प्रक्रिया देखील आजच पूर्ण केली जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार लिंकिंग आणि KYC तपासून घ्यावी, जेणेकरून पैसे जमा होताना कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार ही बातमी अधिकृतरित्या समोर आल्याने शेतकरी बांधवांच्या मोबाईलवरील आता बघा मॅसेज देखील येऊ लागले आहे आणि शेतकऱ्यांचे लक्ष मोबाईलकडे लागले आहे. शेवटी शेतकरी बांधवांनो, ही 4,000 रुपयांची मदत तुमच्या हक्काची असून ती तुमच्या बँक खात्यामध्ये सुखरूप जमा होईल याची व्यवस्था सरकारने केली आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे नमो शेतकरी योजना आणि PM किसानच्या या हप्त्याचा वापर बघा तुम्ही शेतीच्या प्रगतीसाठी देखील करू शकता. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, बघा तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की लक्षामध्ये घ्या, पुढील यादी जेव्हा कधी येईल बघा राहिलेल्या जिल्ह्यांची, तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येईल. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.